सांगतो भलती आप्पाचा विषय लय हाडे आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाडे आप्पा इधर आके मार्केट उतारे समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाहे कौन है रे नजर नहीं मेरे को क्यों आ नजर कैसे आएंगे मेरे मर गए सारे। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं आहे सर्व काही आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लास प्रोजेक्ट आलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग प्लास प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल। सर्वात अगोदर प्लास प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून दिलेला आहे, एकदम छान असं आपण फोटो वगैरे ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपल्याला जे ग्रुप्समध्ये फोटो वगैरे आहेत ते सर्व फोटोजमध्ये ग्रुप्समध्ये जे काही फोटो आहेत सर्व फोटोज वगैरे चेंजेस करून घ्या। जसं की आपला फर्स्टला यायचं मित्रांनो प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे काही फर्स्टला फोटो ॲड करून घेण्यासाठी मग आपला अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट 11.15 बीटपर्यंत याचा फोटोला ॲड करून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रेस करून फोटोला मग खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर जर अशा प्रोजेक्ट लहान मोठी दिसत असेल फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करता खालच्या बाजूला त्याच स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर एकदम छान असं खालच्या बाजूला दिसून जाईल मित्रांनो। जे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये फोटो वगैरे चेंजेस करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे काही प्रोजेक्ट फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर फर्स्टला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो जसं की अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं, सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी अशा प्रकारे फोटोला सेट करत आहे त्या सिस्टममध्ये फोटोला सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल। जसं की आपला अशा प्रकारे फोटो जर लहान मोठे अशा प्रकारे झालेले दिसत असेल तर मला मग आपल्या अशा प्रकारे आपल्या ग्रुपवरती क्लिक करा, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, अशा प्रकारे सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर एकदम छान असं सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे काही फोटो आहे ह्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो, जे का तुमची आवडीची फोटो आहे मित्र अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्र मग आपल्याला लास्ट पूर्ण ओढून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालचं आपल्याला सेट करायचं, फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे थोडंफार अशा प्रकारे फोटोला लहान करून घ्यायचं मित्रांनो। लहान करून घेऊन अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या बॅक यायचं मित्रांनो, जसं की आपल्या एकदम छान असं सेट झाले। जर आणखी आपल्या ग्रुपला पण असंच स्टेपमध्ये प्रॉब्लेम येत असेल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं म्हणजे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, मग आपलं अशा प्रकारे थोडंफार अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथं बॅक येऊन बघा, जसं की आपल्या अशा प्रकारे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। जे आणखी एक ग्रुप आहे त्या ग्रुपला पण तुम्ही सेट करून घ्या मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे 11.15 बीटला यायचं, मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, मग आपल्या अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग सेकंड बीटला यायचं, फोटोचा पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचा, आणखीन आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। जे का सेकंड बीटला यायचं पुढचा पार्ट कट करायचं, जसं मी फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगत आहे त्याच सिस्टममध्ये तुम्ही फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करून घेतोच मित्रांनो। ओके मग तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड केल्यानंतर एकदम छान असं फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं, जसं की आपला 11.16 बीटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जसं की आपला एक आप्पा नावाची टेक्स्ट नावाची PNG आहे ह्या PNGला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला लास्ट पूर्ण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या जे काही फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोसेसला
ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट इफेक्ट आहे तो इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट जे का ग्रुपच्या खाली जे का फोटो आहे मित्रांनो फर्स्टच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो अशा जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर सेकंड बीटची जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का डबल बीटची जे का पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का डबल बीटची जे का सेकंड फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का अशा जे का डबल बीटच्या पुढचे जे का 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का इकडून लेखल्या साईडहून जे का सेकंड नंबरची फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का मोठी फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का मोठ्या फोटो जे का अलीकडली जे का डबल बीटची फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लास्टचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का व्हिडिओ दिलेला व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे का वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल मित्रांनो। जसं की आपल्या व्हिडिओ जे का लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का लास्ट फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर जे ग्रुप लेअर आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर्स करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पर्यंत जायचं मित्रांनो। लास्ट पर्यंत आल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड नंबरची फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त असं बनून रेडी झालेला मित्रांनो। मग आपला काही ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपलं वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं जबरदस्त असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.